आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। परभणीच्या देऊळगावमध्ये जरांगे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली। आत्महत्या केलेल्या बाबासाहेब गायकवाड यांच्या आई आणि वडिलांची जरांगे यांच्याकडून विचारपूस। आजपासून 29 मे पर्यंत कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। माजोर्डा ते मडगाव या विभागातील रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम, प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 10 मे पासून रेल्वे गाड्यांचं बुकिंग सुरू होणार। यंदा गणपतीचं आगमन 7 सप्टेंबर रोजी। वस्तू आणि सेवा कर संकलनानं एप्रिल 2024 मध्ये 2.10 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी 12.4% लक्षणीय वाढ। यूपीआय प्रणालीच्या व्यवहारामध्ये मार्चच्या तुलनेमध्ये एप्रिलमध्ये किरकोळ घट। संख्या आणि मूल्यामध्ये 1% आणि 0.7% घट। एप्रिलमध्ये देशभरामध्ये पेट्रोलचा वापर 12.3% वाढला, तर डिझेलच्या विक्रीमध्ये मात्र घट। सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या प्राथमिक आकडेवारीनुसार माहिती समोर। पुढील 24 तासामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता। कोकणातील काही भागामध्ये उष्णतेची लाट आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज। मे महिन्यातही विदर्भ आणि मराठवाड्यासह देशाच्या बहुतांश भागामध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 8 मे ते 11 मे पर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा।